ताजा खबरचा सीझन 2 डिझनी प्लस हॉटस्टारवरती रिलीज झाला आहे आणि या शोने अख्ख्या इंडस्ट्रीला हलवून सोडले. कोणी विचार केला असेल की यूट्यूबवरती मोबाईलच्या एका छोट्याशा कॅमेऱ्याने शूट करणारा एक मुलगा असं काही बनवेल की जे बघण्यासाठी लोक एकदम क्रेझी होतील. भुवन बाम यार, मांडलं भाऊ तुला. ज्या प्रकारची ऍक्टिंग तू यामध्ये केलीस ना, बॉलिवूडचे मोठे मोठे स्टार झक मारतील तुझ्या पुढे. आजपासून 1.5 वर्षापूर्वी या सिरीजचा सीझन 1 रिलीज झाला होता. तेव्हापासून ते आत्तापर्यंत या सिरीजबद्दल पब्लिकच्या मनात असलेलं प्रेम 1% सुद्धा कमी नाही झालं. सीझन 2च्या छप्परपाड प्रतिसादामुळे ही सिरीज डिझनी प्लस हॉटस्टारवरती मोस्ट वॉच सिरीज इन 2024 बनली आहे. या सिरीजबद्दल बोलताना सगळ्यात पहिलं म्हणजे ज्यांनी या सिरीजचे डायलॉग लिहिलेत, हुसेन अब्बास. खरंच भाऊ, अवकातीच्या बाहेरचे डायलॉग लिहिलेत. जसं हा वाला डायलॉग, हराम और हलाल के बीच एक जगह है, गरीबी. मेरे को उधर से बाहर निकलने का है. सीझन 1च्या तुलनेत सीझन 2 मध्ये वशाचं त्याच्या आई वडिलांसोबत असलेलं बॉन्ड इमोशनली खूप चांगल्या प्रकारे पोर्ट्रे केले. आणि या सिरीजचे मेन विलन म्हणजेच आपले जावेद जाफरी सर, ज्याप्रमाणे यांचे कॅरेक्टर एस्टॅब्लिशमेंट केलं आहे ना, खरंच भीती निर्माण होते. आणि बाकीच्या कास्टबद्दल बोलायचं झाल्यास प्रथमेश परब भाई, कॉमिक टायमिंग नेक्स्ट लेवल. श्रेया पिळगावकर, मेहबूब भाई, आतिशा नाईक, विजय निकम सगळ्यांनीच एकदम भारी काम केलंय. या सिरीजमधले फाईट सिक्वेन्स ज्यांनी पण कोरिओग्राफ केले आहेत ना, एकच नंबर. कुठेच आपण अनरिअलिस्टिक असं काही बघतोय असं अजिबात फील होत नाही. सीझन 2च्या सिनेमॅटोग्राफीचं खरंच कौतुक केलं पाहिजे. एका सीनमध्ये कॅमेरा 360 फिरतो आणि त्याच्यासोबतच लाईट चेंज होते. आणि अजून एक सीन आहे ज्यामध्ये वस्त्या झोपलेला असताना दिवसाची रात्र होते. हे बघताना अतिशय क्रिएटिव्ह वाटतं. सिरीजच्या कमतरतेबद्दल बोलायचं झाल्यास 3ऱ्या एपिसोड नंतर स्टोरी थोडी लेंदी होते, पण त्यानंतर एक ट्विस्ट आपल्या तोंडावरती मारला जातो आणि स्टोरी परत ग्रीप घेते. सीझन 2 मध्ये गाण्यांची तेवढीच गरज आहे जेवढी उर्फी जावेदला कपड्यांची गरज आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत ताजा खबर ही सिरीज बघितली नसेल तर एकदा नक्की चेकआउट करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा KView चॅनलला. परत भेटू अशाच एका तडकता फडकता रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.